आज आपल्या दुकानावरून लोक मासा घ्यायचं सोडून हेच घेऊन चालल्यात. कुछ तो गड़बड़ है। सकाळी उठलो आणि डायरेक्ट चालू दुकानावर पाणी भरायला. अर्जुन भाईने आज परत मला बोलून घेतलंय. आज परत जायचंय डी मार्टला. चीनी का दाम बहुत तगड़ा हो गया, इसलिए चीनी लेने जा। डी मार्टला तर आलो, पण इथं थोडा विषय वेगळाच झालाय. इथं एकाच माणसाला 5 किलो साखर देते. जेवढे आपल्याला भेटली तेवढे घेऊन निघतो. आज गुरुवार आहे तर निवांतच चाललोय दुकानावर. पहिले मसाले लावतो, लगेच सेटअप लावून घेतो, लगेच दुकानावर माल पण लावून घेतो. रहू, सिलन, रूपचंद, कोळंबी, भाती, कतला. आज गुरुवार असल्यामुळे आपल्याकडे थोडाच माल होता. धूप लावून लगेच मसाले पण तोडून घेतो. कोयत्याला धार नाही तर ती पण लावून घेतो. काकांनी घेतला रूपचंद मासा, त्यांना दिले पेटी पीस करून. साहेबांनी मॅडमनी घेतला रो मासा, त्यांना पण द्यायचे होते पेटी पीस करून. आपल्या दुकानावरचे सगळे बारीक मासे ह्या भैयाला देऊन टाकले. शेवटी रव घेतला, गोल पीस केले आणि चरबी पण देऊन टाकली. ताई साहेबांनी घेतले 2 बिना काट्याचे मासे, त्यांना दिले पेटी पीस करून. त्यांना ही चरबी पण द्यायची होती. ह्याचा नेमका करतात काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. भैयांनी घेतले 2 पीस रव, त्यांना दिले राऊंड पीस करून, म्हणजेच गोल पीस. शेवटच्या ग्राहकाला दिला रव मास आणि दुकान पण घेतलं उरकायला. दुकान उरकत असताना पण कस्टमर चालूच होते. शेवटी दुकान घेतलं उरकायला. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.